चिकन प्रेमी असेल तर खास ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे। मस्त चरचरीत झणझणीत चिकनच्या सुटलेल्या अंगच्या पाण्यात केलेली ही चिकन रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। भरपूर चिकन करण्याची वेगळी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही केलात तर आयुष्यभर ही चव विसरणार नाही। मस्त सिक्रेट मसाला आहे, पाण्याचा एकही थेंब नाही घातला आणि मसाला पूर्णपणे वेगळा आहे। रोजच्या मसाल्याला विसरून जाल। पूर्ण रेसिपी चिकनच्या सुटलेल्या अंगच्या पाण्यात बनवली आहे, एवढी चविष्ट होते ना। हो, गटारीसाठी खास तुमची स्टार डिश असेल, ही खास तुमची स्पेशल डिश होऊन जाईल। चला तर पहिला आपण वाटण करून घेऊया। कधीतरी हे असं वाटण करून चिकन बनवून पहा, तुमचं रोजचं वाटण विसरून जाल। तर इथं मिक्सर जारमध्ये पूर्ण अर्धी जुडी मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून। साल न काढता लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे पूर्ण मोठा, तरी देखील 15-16 पाकळ्या असतील त्याच्यात। आपल्याला काय करायचं, आलं घ्यायचं 1 इंच, त्याचे बारीक तुकडे करून मी घातलेले आहेत। मोठ्या आकाराच्या 3 टोमॅटोच्या फोडी करून घातलेल्या आहेत। 2 चमचे जिरे घालायचे आहेत। फक्त एवढ्या मसाल्यामध्ये इतकं भारी हे चिकन होणार आहे ना, नाद करायचा नाही अजिबात। खोबऱ्याचा वगैरे आणि बाकी कुठल्या मसाल्याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे। आणि चिकन करण्याची एक प्रोसेस आहे, ती लक्षात ठेवा। या पद्धतीने केला तर तुमचीही कोणतीही चिकनची रेसिपी छानच होणार। तर ते काय आहे हे पहा। आता कढई घेतली आहे, कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलं आणि त्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। कांदा छान परतून घेतलेला आहे। ते अर्धा किलो चिकन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकत आहे पूर्ण चिकन टाकलं। चिकन व्यवस्थित तेल कांद्यामध्ये परतून घ्यायचंय आपल्याला। असं जरा चिकन परतलं आणि त्याला पाणी सुटलं आणि ते पूर्णपणे पाणी आपण आटवून घेतलं ना, त्या चिकनची चव मात्र त्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये जबराट होते। तर हे चिकन आळणी लागू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे। त्याचप्रमाणे मी 1 चमचाभर मीठ आणि हळद घातलेलं आहे। परत एकदा मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। बस इतकंच। ही प्रोसेस जर फॉलो केलं तर मस्त चिकनची टेस्ट येते आणि रस्सा आणि ग्रेव्ही ही खूप छान होते। अगदी मटन असू द्यात किंवा चिकन असू द्यात, ही प्रोसेस मात्र फॉलो करा, मस्तच होणार। तर आता पुढे काय करायचं, चिकन छान वाफलून घ्यायचं आपल्याला तेला मिठात। 1 मिनिटभर तेल आणि हळदीमध्ये चिकन छान मुरलं आहे। असंच लहान मुले असतील तर तुम्ही खायला देऊ शकता। जर लहान मुलांसाठी करत असाल तर 1 मिनिट फक्त झाकण ठेवून याची वाफ काढून घ्या, मस्त चिकन लगेचच शिजतं। जर तुम्हाला लहान मुलांना हे चिकन बाजूला काढायचं असेल तर काय करायचं, जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हाच अर्धा चमचा फक्त आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि झाकण मारून 1 मिनिटभर चिकन शिजवून घ्यायचं। छान शिजतं लगेच। हळद आणि मिठामध्ये छान परतून झाल्यानंतर चिकनचं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि छान तेल सुटू लागले आहे। मगाशी केलेलं वाटण सगळं यामध्ये टाकायचं आणि 1 मिनिटभर छान असं ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। ही पूर्ण प्रोसेस करायला आपल्याला 1 मिनिट तर लागेलच, कारण की मसाल्याचा पूर्णपणे कच्चा म्हणजे आलं लसूण पेस्ट आपण टाकली आहे, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटलं आहे, त्यावेळी आपल्याला इथे चटणी घालायची आहे। हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे। तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही कांदा लसूण मसाला किंवा तुमचा वापरण्यातला कोणताही मसाला घालू शकता। मी दाखवलेल्या चमच्याने 5 ते 6 चमचे यामध्ये मसाला घातला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला आणखीन झणझणीत असं चिकन खायची सवय असेल तर तुम्ही आणखीन चटणी वापरू शकता। चटणी घातल्यानंतर 1 मिनिटभर परतून घेतलं। आता चिकन आपल्याला त्याच्या सुटलेल्या अंगच्या पाण्यात शिजवून घ्यायचंय। त्यासाठी काय करायचं, त्याच्यावर एक ताट ठेवायचंय। ताटावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी अर्धा पेला मी घातलेला आहे। पूर्णपणे हे पाणी थोडं आटेपर्यंत आपल्याला हे छान असं 10 मिनिटं तरी चिकन असंच ठेवून द्यायचं आहे, अगदी 5 ते 10 मिनिटं। 5 मिनिटांनी एकदा तुम्ही काढून ताट परतून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल। पाणी ठेवल्यामुळे अजिबात खाली लागत नाही। या वाफेने चिकन छान शिजतं आणि छान पाणी सुटतं चिकनला आणि त्याच्या अंगच्या पाण्यात चिकन छान शिजतं आणि चिकनला खूप छान चव येते। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। चिकन आपलं बघा शिजलेलं आहे, त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब न टाकता चिकन आपण केलेलं आहे। 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर हे सगळं शिजवून घेतलेलं आहे आपण आणि पाणीही चिकनला छान सुटलं आहे आणि इतकी चव भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून पहा। शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचाभर चिकन मसाला घालायचा आहे। एव्हरेस्टचा हा लाल पाकिट भेटतोय चिकन मसाला, खूप छान आहे ह्याची चव आणि हाच मसाला एकदा घालून बघा, ट्राय करून, 1 नंबर चव होते। खरं तर मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि तो मसाला असला तरी कोणताही मसाला घालायची गरज नाही। 1 चमचाभर चिकन मसाला आपला घातलेला आहे। आता 1 मिनिटभर मंद आचेवर तेल सुटेपर्यंत फक्त आपल्याला हे एक मस्त असं वाफ येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। छान तेल सुटलं की समजून जायचं आपलं चिकन खाण्यासाठी रेडी आहे। काय मग मंडळी, सुटलं नाही तोंडाला पाणी, मग विचार कसला करताय? या गटारीला हा बेत झालाच पाहिजे बरं का। मस्त चरचरीत झणझणीत त्याच्या अंगच्या पाण्यात केलेलं हे चिकन बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल। मग ही चव मिस करू नका, या पद्धतीने नक्की बनवून खा। तुम्ही स्वतःच म्हणाल, वाह
आधी का बरं अशी रेसिपी सांगितली नाही? चला तर मग रेसिपीसाठी लाईक करा. तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचली आहे. चिकन प्रेमी असाल तर नक्की कमेंट करून एकदा सांगा कशी झाली रेसिपी ती. धन्यवाद.